नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज, निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ। राहुरीत श्री स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटी घेऊन 2 चोरटे पसार, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद, अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। राहुरी शहरातील कोरडेमळा परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात रात्रीच्या सुमारास अज्ञात 2 भामट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून प्रवेश केला। त्यानंतर मंदिरातील रोख रक्कम असलेली दानपेटी तोडून काढत ती घेऊन पसार झाल्याची घटना 14 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली। कोरडेमळा येथे श्री स्वामी समर्थ मंदिर असून भाविकांकडून दानपेटीत रोख रक्कम अर्पण केली जाते। 14 ऑगस्ट रोजी एक महिला भाविक दर्शनासाठी मंदिरात गेल्या असता त्यांना मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला। यानंतर परिसरातील नागरिकांनी मंदिरात पाहणी केली असता दानपेटी चोरीस गेल्याचं निदर्शनास आलं। अज्ञात 2 चोरट्यांनी रात्रीच्या वेळी मंदिरात प्रवेश करून दानपेटी घेऊन पलायन केलं। चोरीची संपूर्ण घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी धनंजय रत्नाकर नांगरे, वय 50, राहणार तणपुरे, खळवाडी, राहुरी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात 2 भामट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 911/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 305D, 331(4), 324(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।